अजितदादा पवार राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षातून विभक्त होण्या अगोदर शरद पवार यांनी राजीनाम्याचं एक नाटक केलं होतं। ते नाटक आम्ही या अगोदर सुद्धा स्पष्ट केलं होतं, मात्र आज आठवण आली म्हणून पुन्हा एकदा सांगावंसं वाटतंय। शरद पवार यांनी शरद पवार यांच्यासोबत खूप गंभीर विषयांवर चर्चा केली आणि त्या चर्चेनंतर मग शरद पवार यांनी शरद पवार यांच्याकडे आपला राजीनामा सुपूर्द केला। रात्रभर शरद पवार त्या राजीनाम्यावर विचार करत होते। त्या राजीनाम्यातला एक एक शब्द शरद पवार निक्षून वाचत होते आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रू तरळत होते की शरद पवार यांनी जर राजीनामा दिला तर महाराष्ट्राचं काय होईल, कसं होईल। मग शरद पवार यांनी सकाळी निर्णय देऊन टाकला की शरद पवार तुम्ही राजीनामा द्यायचा नाही बर का। आणि शरद पवार यांच्या या विनंतीनंतर शरद पवार यांनी आपला राजीनामा मागे घेतला आणि आपण आता निवृत्त होणार नाही आहोत राजकारणातून, असं शरद पवार बोलले। आणि नंतर मगच शरद पवार यांच्या डोळ्याला लागलेली धार कमी झाली आणि शरद पवार यांच्यासह अनेक जणांचा जीव भांड्यात पडला आणि त्याचा खन असा आवाज अजिबातच आला नाही, तर त्याचा फुस फुस असा आवाज आला। कारण सगळ्या महाराष्ट्राला माहित होतं की शरद पवार राजीनामा देणार नाहीत। उद्धव ठाकरे यांच्यासारखे ते अत्यंत मूर्ख मंत्री अजिबातच नाहीत। शरद पवार यांनी केवळ पक्षामध्ये आपली ताकद अजून उरलेली आहे की नाही हे तपासण्यासाठी ते राजीनाम्याचं नाटक केलं होतं। आणि आता सुद्धा शरद पवार यांनी असंच एक नाटक केलेलं आहे, असंच एक नाट्यमय विधान केलेलं आहे। नेमकं काय विधान केलेलं आहे, याचे पडसाद काय पडणार आहेत, याचे काय परिणाम होणार आहेत, अजितदादा पवार यांना घेरण्यासाठी ही शरद पवारांची नवी चाल आहे का, यावर आपण थोडंसं बोलणार आहोत। मात्र मूळ मुद्द्याला, मूळ विषयाला सुरुवात करण्या अगोदर एक छोटीशी विनंती। प्रपंच परिवाराने हिंदूंची एकजूट वाढावी यासाठी महाप्रपंच प्रमाणेच हिंदू प्रपंच हे देखील एक नवकोरं युट्यूब चॅनल चालू केलेलं आहे। तेव्हा त्या युट्यूब चॅनलला सुद्धा म्हणजेच हिंदू प्रपंच या युट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा मित्रांनो। हिंदू प्रपंच या युट्यूब चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देण्यात आलेली आहे। लिंकला क्लिक करा आणि हिंदू प्रपंच चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या मित्र परिचितांमध्ये सुद्धा भरपूर शेअर करा आणि त्यांना सुद्धा हिंदू प्रपंच या युट्यूब चॅनलशी जोडले जाण्यासाठी आवाहन करा। अजून जर महाप्रपंच या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, म्हणजे राजकीय विश्लेषणाचे आमचे नवनवे व्हिडिओज सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील। चला आता सुरुवात करूया मूळ मुद्द्याला, मूळ विषयाला। अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडण्यापूर्वी शरद पवार यांनी राजीनाम्याचं नाटक केलं होतं, तसंच नाट्यमय विधान त्यांनी आता सुद्धा केलेलं आहे। शरद पवार यांचं म्हणणं असं आहे की मी आता इथून पुढे कोणतीही निवडणूक लढणार नाही, म्हणजे ते स्वतः आता विधानसभेला किंवा लोकसभेला निवडणूक लढण्यासाठी उभे राहणार नाही कुठल्याही मतदारसंघातून। माझे सध्या राज्यसभेचे 2.5 वर्ष बाकी आहेत, तेवढा कार्यकाळ समाप्त झाला की पुन्हा राज्यसभेवर निवडून जायचं की नाही हा निर्णय मी तेव्हा घेईन। मात्र आत्ताच मी सांगून टाकतो की यापुढे मी कुठलीही निवडणूक लढणार नाही। गेल्या 10 वर्षांमध्ये शरद पवार खरंच कुठून निवडणूक लढले हो? गेल्या वेळी म्हणजे शेवटच्या वेळी ते माढा मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढण्यासाठी उभे राहिले होते, मात्र ऐन वेळी त्यांनी माघार घेतली आणि माढ्यातून पळ काढला आणि पुढे ते आपल्याच पक्षातर्फे राज्यसभेवर गेले। ते अजूनही राज्यसभेवरच आहेत। शरद पवार यांनी माढ्यातून माघार घेतल्यानंतर कुठलीही निवडणूक स्वतः लढवली नाही। मग आता सुद्धा शरद पवार निवडणूक लढणार नाहीत हे महाराष्ट्राला माहीत असताना पुन्हा पुन्हा मी आता निवडणूक लढणार नाही असं शरद पवार का म्हणत आहेत? खरं तर त्यांना लोकांची सहानुभूती मिळवायची आहे। लोकांना हे दाखवून द्यायचं आहे की बघा आता मी निवडणूक लढणार नाहीये, मात्र आता पुढच्या पिढीने समोर यावं यासाठी मी हा माझ्या हृदयावर दगड ठेवून निर्णय घेत आहे। अहो अजित पवार काही वेगळं सांगत होते का? अजित पवार सुद्धा हेच सांगत होते ना की माणसाने कुठे थांबावं हे माणसाला कळलं पाहिजे। आता पुढच्या पिढीच्या हातामध्ये सूत्र सोपवायला काहीच हरकत नाही असं अजितदादा पवार यांनी सांगितलेलं सुद्धा होतं। मात्र शरद पवार यांना राजकारणातून निवृत्त व्हायचंच नाहीये। त्यांना अजूनही महाराष्ट्राचं वाटोळं करायचं आहे, अजूनही खूप मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रामध्ये जातीयवाद पसरवायचा आहे, अजूनही अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी हडपायच्या आहेत, अनेकांच्या संस्था गिळंकृत करायच्या आहेत। त्यामुळे शरद पवारांचा राजकारणाचा हा हव्यास अजिबातच कमी होत नाही आणि शरद पवार नेहमीप्रमाणेच या विधानावरून सुद्धा पलटी मारणार आहेत। खरं तर शरद पवार पुन्हा एकदा राज्यसभेवर नक्कीच जाणार आहेत। सध्या तुर्तास निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून लोक
लोकांना भ्रमित करण्यासाठी आणि लोकांची सहानुभूती मिळवण्यासाठी अजितदादा पवार यांना टार्गेट करण्यासाठी शरद पवार यांनी विधान केलेलं आहे की मी आता पुढच्या पिढीसाठी लोकसभेचीच काय विधानसभेची देखील निवडणूक स्वतः लढणार नाही. खरं तर शरद पवार यांना बारामतीमधून युगेंद्र पवार यांना अजित पवारांच्या विरोधामध्ये निवडून आणायचं आहे, म्हणूनच शरद पवार यांनी हे विधान केलेलं आहे. त्यांच्या या विधानाचं समर्थन त्यांची लेक देखील करत आहे आणि त्यांना सख्या बापापेक्षाही जास्त मानणारा त्यांचा स्वयंघोषित मानसपुत्र जितुद्दीन आव्हाड सुद्धा करत आहे. जितुद्दीन आव्हाड तर रडायलाच लागतील जर शरद पवार म्हटले की मी इथून पुढे राजकारणातून निवृत्त होत आहे. कारण शरद पवार राजकारणातून निवृत्त होणार हे नुसतं कळलं जरी तरी जितुद्दीन आव्हाड यांचे हातपाय गळतील. मी आता निवडणूक लढणार नाही असं म्हणत असताना शरद पवार यांनी पुढे असं म्हटलेलं आहे की मी आता इथून पुढे समाजकारण करणार आहे. समाजकारण म्हणजे काय तर पुन्हा एकदा समाजामध्ये ब्राह्मण विरुद्ध ओबीसी, मराठा विरुद्ध ओबीसी, धनगर विरुद्ध मराठा, कुणबी विरुद्ध मराठा असले काहीतरी घाणेरडे खेळ शरद पवार पुन्हा एकदा खेळणार आहेत. शरद पवार यांच्या समाजकारणाची व्याख्या काय तर शिक्षण संस्था हडप करणे, सहकारी संस्था हडप करणे, साखर कारखाने गिळंकृत करणे, आपल्या नातवांना भ्रष्टाचार कसा करायचा याचे धडे देणे आणि यातूनच मग रोहित पवारांसारखे यांचे नातू हजारो कोटी रुपयांचा घोटाळा करतात. बारामती ॲग्रो सारख्या कंपनीच्या मार्फत हजारो कोटी रुपये लुटतात. आपल्या नातवाप्रमाणेच आता शरद पवार यांनी अमोल कोल्हे यांना देखील ट्रेनिंग द्यायला सुरुवात केलेली आहे. अमोल कोल्हे सुद्धा आता शरद पवारांचीच री ओढायला लागलेले आहेत. शरद पवार यांचं समर्थन करत असताना अमोल कोल्हे यांनी अजित पवार यांना टार्गेट केलेलं आहे. अजित पवारांना टार्गेट करताना अमोल कोल्हेंनी प्रश्न उपस्थित केलेला आहे की सध्या महाराष्ट्रावर 8 लाख कोटींचं कर्ज असताना अजित पवार असल्या योजना का जाहीर करत आहेत. अहो कोल्हे, महायुतीचं सरकार किमान लोकांपर्यंत पैसा पोहोचवतंय, योजना पोहोचवतंय, त्याचा थेट फायदा लोकांना होतोय. तुमच्या भकास आघाडीने आजपर्यंत काय केलेलं आहे. तुमचेच भकास आघाडीचे नेते आपल्या भाषणांमधून ठणकावून सांगत आहेत की आम्ही जर सत्तेत आलो तर आम्ही लाडकी बहीण योजनेचे 1,500 नव्हे तर 3,000 रुपये देणार आहोत. ते 3,000 रुपये तुमचे हे भकास आघाडीचे नेते स्वतःच्या खिशातून देणार आहेत का हे एकदा अमोल कोल्हे यांनी स्पष्ट करावं. फक्त संसदरत्न पुरस्कार विकत घेऊन आपण खूप महाज्ञानी आहोत असं लोकांमध्ये पसरवणं आता अमोल कोल्हे यांनी बंद करावं. अमोल कोल्हे यांना जर असं वाटत असेल की महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं भलं व्हावं तर अमोल कोल्हे यांनी त्यांच्या लाडक्या सुप्रियाताईंशी भेटावं, त्यांच्याशी चर्चा करावी आणि 10 एकरामध्ये 100 कोटींच्या वांग्याचं उत्पन्न सुप्रिया सुळे यांनी कसं घेतलेलं आहे हे जाणून घ्यावं. त्यानंतर महाराष्ट्रातल्या खेड्याखेड्यांमध्ये गावागावांमध्ये चौकामध्ये सभा घ्याव्यात आणि शेतकऱ्यांना समजावून सांगावं की बघा सुप्रिया सुळे यांनी ज्याप्रमाणे 10 एकरामध्ये 100 कोटींच्या वांग्याचं उत्पन्न घेतलेलं आहे तुम्ही सुद्धा घेऊ शकता. त्यासाठी तुम्हाला हे करावं लागणार आहे. बारामती मतदारसंघातून अजितदादा पवार यांचा पराभव करण्यासाठी शरद पवार वेगवेगळी खेळी खेळत आहेत. युगेंद्र पवार यांना निवडून आणण्यासाठी शरद पवार लोकांची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र लोकांना सुद्धा माहित आहे की बारामतीमध्ये खरी कामं कोणी केलेली आहेत. शरद पवार नेहमीच स्वतःला प्रकाश झोतामध्ये ठेवण्यासाठी असे विधान करत असतात आणि आपल्याकडचा चहा बिस्किट पत्रकार, पाकिट पत्रकार लाळ पुसत त्यांच्या या विधानांना शिरसावंद्य मानून वर्तमानपत्रांमध्ये, वृत्तवाहिन्यांमध्ये शरद पवार यांचा मोठा निर्णय, शरद पवार यांची मोठी राजकीय खेळी असले टायटल्स देत त्या बातम्यांना हवा देतात. खरं तर शरद पवार यांनी राजकारणातूनच निवृत्त व्हायला पाहिजे. राजकारणातून निवृत्त झाल्यानंतर यांनी समाजकारण सुद्धा अजिबातच केलं नाही पाहिजे, तरच या महाराष्ट्राचं भलं होणार आहे. शरद पवारांचे समर्थक अजितदादा पवारांवर टीका करतात की जो आपल्या काकाचा नाही होऊ शकला तो महाराष्ट्राचा काय होणार आहे. त्या समर्थकांना एक प्रश्न विचारावा असा वाटतो की जो आपल्या पुतण्याचं म्हणणं ऐकू शकला नाही तो इतरांचं म्हणणं काय ऐकणार आहे. मित्रांनो, शरद पवार आज जे म्हणत आहेत की मी पुढच्या पिढीला वाव मिळावा म्हणून आता लोकसभा काय किंवा विधानसभा निवडणूक लढणार नाही. अहो हीच गोष्ट अजित पवार यांनी मांडलेली होती. तेव्हा तुम्ही राजीनामा दिलेला होता आणि लगेच तो राजीनामा तुम्ही परत सुद्धा घेतला होता आणि अजितदादा पवारच कसे व्हिलन आहेत हे तुम्ही
ठासून सांगण्याचा प्रयत्न केलेला होता, किंबहुना अजितदादा पवार यांची तशी प्रतिमा उभी करण्यासाठी तुम्ही जोरदार प्रयत्न केले. अजितदादा पवार हे वाईट आहेत हे समाजामध्ये किंवा राज्यामध्ये पसरवण्यासाठी तुमची यंत्रणा काम करते, परंतु अजितदादा पवार यांनी आपल्या कार्यकुशलतेने दाखवून दिलेलं आहे की अजितदादा पवार हा राजकारणातला एक महत्वाचा घटक आहे. शरद पवार यांनी राजकारण करत असताना, समाजकारण करत असताना जातीवादाचं प्रचंड पाप करून ठेवलेलं आहे. किमान अजितदादा पवार यांनी जातीवादाचं विष तरी समाजामध्ये पेरलेलं नाहीये, कालवलेलं नाहीये. ही अजितदादा पवार यांची जमेची बाजू आहे. पुढची लोकसभा निवडणूक होण्यासाठी आता 5 वर्ष आहेत. पुढची विधानसभा निवडणूक होण्यासाठी आता अजून 5 वर्ष वाट बघावी लागणार आहे. सध्याच शरद पवार यांचं वय 84 वर्ष आहे. पुढच्या 5 वर्षानंतर ते 89 वर्षांचे होतील. कदाचित शरद पवार यांनी आपल्या वयाचाच विचार करून असं विधान केलेलं असावं, मात्र त्याला गोड गुलाबी गोंडस नाव देण्यात आलेलं आहे की मी युवांना राजकारणामध्ये संधी मिळावी म्हणून हा निर्णय घेत आहे. खरं तर शरद पवार यांनी असा निर्णय घेतला नाही तर युवा राजकारणातच येणार नाहीत, हा शरद पवार यांचा भ्रम आहे. मित्रांनो, या बाबतीत तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा बरं का. शरद पवार यांनी जातीपातीचं विष या महाराष्ट्रामध्ये पसरवलेलं आहे, कालवलेलं आहे, हे कोणीही नाकारू शकत नाही. शरद पवार यांच्यामुळे जातीपातीमध्ये फूट पडून हिंदू एकमेकांपासून वेगळा होत आलेला आहे. मात्र आता इथून पुढे तसं होऊ नये यासाठीच, हिंदूंची एकजूट वाढवण्यासाठीच महाप्रपंच प्रमाणेच प्रपंच परिवाराने हिंदू प्रपंच हे नवकोर YouTube चॅनल चालू केलेलं आहे, ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देण्यात आलेली आहे. त्या लिंकला क्लिक करा आणि महाप्रपंच प्रमाणेच हिंदू प्रपंच या YouTube चॅनलला सुद्धा भरपूर सबस्क्राईब करून आपल्या मित्र परिचितांमध्ये शेअर करा आणि त्यांना सुद्धा हिंदू प्रपंच या YouTube चॅनलशी जोडले जाण्यासाठी आवाहन करा. अजून जर महाप्रपंच या YouTube चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, म्हणजे राजकीय विश्लेषणाचे आमचे नवनवे व्हिडिओज सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील. मित्रांनो, शरद पवार यांनी जे विधान केलेलं आहे ते आम्हाला तर हास्यास्पदच वाटलेलं आहे की युवांना राजकारणामध्ये आणण्यासाठी आणि समाजकारण करण्यासाठी मी इथून पुढे कोणतीही निवडणूक लढणार नाही. हा आमच्यासाठी तर एक विनोदच आहे. एक विनोद म्हणूनच आम्ही या विधानाकडे बघतो. तुम्ही या विधानाकडे कसं बघता हे आम्हाला कमेंट मधून कळवायला अजिबात विसरू नका. आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघतोय, तेव्हा पटापट कमेंट्स करायला सुरुवात करा. राजकीय बातम्या, राजकीय घडामोडी, राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपली काळजी घ्या आणि लक्षात ठेवा, 20 तारखेला मतदान करत असताना तुम्हाला हिंदू म्हणून मतदान करायचं आहे. तेव्हा जास्तीत जास्त प्रमाणावर हिंदूंनी आता मतदानासाठी बाहेर पडून या जातीवाद्यांना आणि हिंदू धर्माला नाव ठेवणाऱ्यांना, हिंदू धर्माला कमी लेखणाऱ्यांना आपल्या मतदानातून दाखवून द्यायला पाहिजे की आम्ही हिंदू आता एक झालेलो आहोत. तेव्हा मित्रांनो, 20 नोव्हेंबरला जास्तीत जास्त प्रमाणामध्ये घराबाहेर पडा आणि हिंदू म्हणून मतदान करा. राजकीय बातम्या, राजकीय अपडेट्स आणि राजकीय घडामोडी रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भवानी, जय जगदंब, भारत माता की जय, जय श्रीराम.